नमस्कार शिक्षक मित्रांनो. सध्याच्या या धामधुबीच्या काळामध्ये म्हणजेच आत्ताच कुठेतरी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा संपली आणि लगेच चाहूल लागलेली असेल तुम्हा सगळ्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची. म्हणजे मी काय बोलतोय तुमच्या लक्षात आलं असेल, आपण बोलतोय टेट 2025 बद्दल. टेट 2025 नेमके कधी होणार हा प्रश्न तुम्हा सर्वांचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुमच्यासोबत बोलणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल गाडेकर आणि तुम्ही आहात इग्नाइट अकॅडमी या तुमच्या विश्वसनीय अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर महत्त्वाचा मुद्दा असा की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 ही नेमकी कधी होऊ शकते. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की शासनाने कोर्टामध्ये जे वेळापत्रक मागच्या वेळेस सादर केलं होतं, टेंटेटिव्ह शेड्यूल आपण ज्याला म्हणू, ते नेमकं काय आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर लगेच आपण आपल्या मुद्द्याला जे तर सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही गोष्ट माहिती असेल की आतापर्यंत जवळपास 1200+ शिक्षक मित्रांचं सिलेक्शन शिक्षक म्हणून झालंय. कारण 2017 आणि 2022 चे जे पेपर झाले त्याच्यामध्ये आपल्या शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्कोर असणारा आपला इग्नाइट अकॅडमी 1200+ विद्यार्थी आज शिक्षक म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये रुजू आहे. तर या संदर्भात मी चर्चा करतोय, परंतु सेशनला सुरुवात करण्यापूर्वी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची आपली ऑनलाईन बॅच जी आहे ती गुरु 3.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही सुरू होत आहे 11 नोव्हेंबर 2024 पासून. याबद्दल मी तुम्हाला शेवटीला बोलतो. आता मुद्दा येतो की नेमकं टेटचं अपडेट काय असेल, 2025 ला परीक्षा होईल की 2024 लाच होईल. तर आता सध्याची परिस्थिती बघता सध्याचे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन प्रोसेस आहे, 20 तारखेला इलेक्शन आहे, 23 ला त्याचा निकाल आहे. मग अशा अनुषंगामध्ये हा महिना गेल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये सरकार स्थिर स्थावर होण्यासाठी वेळ लागणार आहे. तो ऑब्व्हियसली ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या होण्यासाठी वेळ लागेल. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 2022 ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ही IBPS ने घेतली होती. त्याच्यामुळे या शासनाचा म्हणावा तसा इम्पॅक्ट त्याच्यावरती होणार नाही. जर शेड्यूल तशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने दिलं तर IBPS ही परीक्षा घेण्यासाठी नेहमी तयार असते. मग याच्यामध्ये मागचा जो काही संदर्भ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कोर्ट अपडेट सांगितलं होतं बघा की शासनाने कोर्टामध्ये वेळापत्रक सादर केलं होतं, तर त्या संदर्भातला हा महत्त्वाचा घटक आहे. तर बघा, सर्वप्रथम तर हे समजून घ्या, इन द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियरी ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जे काही बेंच आहे तर या बेंचमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जे काही खंडपीठ आहे या खंडपीठामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट त्यावेळेस होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट माहिती सुद्धा आहे मित्रांनो की 2022 ला जो काही टेटची परीक्षा झाली तर ती कुठेतरी माननीय उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण 2022 ला सुमोटो याचिका जी इतर कोर्टाने स्वतः दाखल करून घेतली होती आणि सरकारला तशा पद्धतीचे डायरेक्शन दिले होते आणि मग आपण बघतोय की 2022 ला त्यांना एक्झाम घ्यावी लागली. आता याच्यामध्ये एक रीट पिटिशन दाखल करण्यात आता बघा, नंबर आहे 2713 ऑफ 2024, 2713/2024. म्हणजे 2024 लाच यांनी ही जी रिव्ह्यू पिटिशन आहे, रीट पिटिशन आहे, त्या रीट पिटिशन संदर्भात माहिती जी तर ती आपल्याला या ठिकाणी कळून जाते. सो याच्यामध्ये ही जी काही मुद्दा आहे याच्यामध्ये रिस्पॉन्डंट आणि पिटिशनर या दोघांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि कोरम आहे रवींद्र घुगे, चीफ जस्टिस जे आहे आपले, माफ करा, जस्टिस जे आहे आपले मुंबई उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर बेंचचे. तर 5 एप्रिल 2024 चा हा ऑर्डर आहे. या ऑर्डर मध्ये काय सांगितले आपण समजून घेऊया. Issue notice to be respondent returnable on 5 April 2024. The learned AGP waive service to notice on behalf on the state and the learned advocate Mr. Nikam waive service to notice behalf on respondent number 2. म्हणजे हे जे काही एक प्रकारे नोटीस इश्यू करण्यात आलेली त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिली. याचा आपला संदर्भ नाही पण कामाचा संदर्भ लक्षात घ्या. The petitioner in this petition is anxious on to know the schedule of TET TET 2023 in backdrop of TET TET 2022 having commenced in January 2023 and the filling up of the post without interviews is underway. म्हणजे जे काही मागचे 2022, 23, 24 च्या अनुषंगाने TET TET परीक्षा व्हायला पाहिजे होती तर त्या अनुषंगाने ही जी काही नोटीस इश्यू केलेली आहे त्या संदर्भातली माहिती आहे. आणि मग त्या संदर्भातल्या माहितीमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथं लक्षात घ्या बघा, इन व्ह्यू ऑफ द ऑर्डर पास बाय दिस कोर्ट इन द सुमोटो पब्लिक इंटरेस्ट, सुमोटो याचिका दाखल केली होती. इंडिकेशन नंबर 2 2022 ला कोर्टाने या संदर्भात सुमोटो याचिका दाखल केली होती 22 सप्टेंबरला की टीईटी टेट परीक्षा नेमकी एक टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणा किंवा आगामी टीईटी टेट परीक्षा घेण्यात
यावी म्हणून. का घेण्यात यावी? कारण मित्रांनो, प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक हा एक महत्वाचा घटक आहे आणि या शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भातली जी याचिका आहे त्याला स्वतः कोर्टाने, म्हणजे जो काही फंडामेंटल राईट आहे मुलांचा, त्या अनुषंगाने स्वतः कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून त्याच्यामध्ये सरकारला डायरेक्शन जे येतं ते दिले होते. ठीक आहे. मग हे छत्रपती संभाजीनगर बेंचला जे तर ते आहे या संदर्भातली ही माहिती. आता बघा याच्यात आयएमपी मुद्दा असा की द स्टेट इज नाव ऑब्लिक टू कंडक्ट द टेट ट्वाइस अ इयर. म्हणजे कोर्टाचं असं म्हणणं आहे की वर्षातून जवळपास ही परीक्षा ऍटलिस्ट 2दा तरी व्हावी. म्हणजे टेट परीक्षा म्हणतात बरं का, फक्त टीटी नेट. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती की सीटीटी जशी 6 महिन्याला एकदा होते, वर्षातून 2दा, तशी टेट सुद्धा वर्षातून 2दा होणं अपेक्षित आहे. त्याच्या अगोदर टीटी सुद्धा वर्षातून 2दा होणं अपेक्षित आहे. परंतु असं अपेक्षित आहे, होत नाही ऍक्च्युअल मध्ये. द फर्स्ट एक्झामिनेशन वॉज हेल्ड इन 2017. म्हणजे पहिली एक्झाम कधी झाली होती? 2017 साली, जी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने घेतली होती. इट इज क्वाइट नॅचरल फॉर कॅन्डिडेट्स लाईक द प्रेझेंट पिटिशनर टू बी अर्ज टू अपेअर फॉर द टीटी टेट एक्झामिनेशन अँड सिक्युअर एम्प्लॉयमेंट. म्हणजे मग जी 17ला आली त्याच्यानंतर एक्झाम झाली नव्हती, मग त्या अनुषंगाने इथं म्हणणं मांडण्यात आलं होतं की ही एक्झाम लवकरात लवकर घेण्यात यावी. We therefore call upon respondent number 2 to place the road map before this court, indicate the probable dates period which the TET TET 2023 would commence in 2024. म्हणजे आम्ही एक प्रकारचं डायरेक्शन देतोय, निर्देश देतोय सरकारला की त्यांनी लवकरात लवकर त्या संदर्भातलं एक प्रोबॅबल जे काही वेळापत्रक आपण म्हणतो किंवा डेट म्हणतो ती मेन्शन करावी कोर्टाला की तुम्ही नेमकी 2023 ची परीक्षा 24ला कधी घेणार आहात. List this petition 5 April 2024 द अर्जंट ऑर्डर कॅटेगरी. म्हणजे याच्यात कुठेतरी कोर्टाने याला सिरियसली घेतलं. आणि आता आपला तो कामाचा मुद्दा बघा. कामाचा मुद्दा हा आहे की एक्झाम नेमकी कधी होऊ शकते, काय याचं स्टेटस असला पाहिजे. तर रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ 10 द सबमिट्स दॅट द टीईटी एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल्ड टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर 2024. म्हणजे याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की सरकार म्हणतंय, त्यांचं शासनाचं वेळापत्रक जातंय कोर्टाला की आम्ही ऑगस्ट सप्टेंबर 2024 पर्यंत परीक्षा घेऊ. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की ही टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला पार पडली. म्हणजे एक ऑगस्ट सप्टेंबर टेंटेटिव्ह सांगितलं होतं, आला पुढचा सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर, एक अप्रॉक्सिमेट 2 महिन्यांचा डिफरन्स याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. अँड टेट एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल्ड इन नोव्हेंबर डिसेंबर 2024. आता हे शासन सांगतंय कोर्टाला, शासन सांगतंय कोर्टाला, म्हणजे ही गोष्ट साधी नाही मित्रांनो. मग आता ही नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये सांगणं अपेक्षित आहे, होणं अपेक्षित आहे. परंतु जसं याला टेंटेटिव्ह आहे, थोडासा बदल होणार आहे. तर मग ही नोव्हेंबर मध्ये झाली तर आपण ही समजू शकतो, जर डिसेंबरचा मुद्दा दिलाय नोव्हेंबर डिसेंबर, तर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे 22ला जे पेपर झाले होते 22च्या टेटचे, त्याच अनुषंगाने कुठेतरी फेब्रुवारी 2024 पर्यंत ही परीक्षा होणं अपेक्षित असायला हरकत नाही. ठीक आहे. The learned advocate for the petitioner prays that respondent be direct that they should not do not miss this time schedule. कोर्ट म्हणताय की हे जे काही तुम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल देताय तर टेंटेटिव्ह का होईना, परंतु याला यावेळेस मिस करू नका. म्हणजे कोर्ट सरळ सरळ सांगतंय की या पद्धतीनुसार का होईना परीक्षा घ्या. मग टीईटी झाली का? हो. टेट राहिली का? हो. चला, कारण 2023 ची टेट आहे बरं का. We appreciate that the examination council has come out with the tentative plan and we are informed that this will be the regular annual feature. म्हणजे कोर्ट इथं स्पष्ट सांगते की आम्ही खुश आहोत की महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जे काही एक्झामिनेशन काउन्सिल आहे त्यांनी आम्हाला ऍटलीस्ट टेंटेटिव्ह शेड्यूल तरी दिलं. आणि आमची अशी अपेक्षा आहे की यांनी या टेंटेटिव्ह शेड्यूलला म्हणा किंवा या प्रोसेसला म्हणा रेग्युलर अॅन्युअल फीचर बनवावे. म्हणजे दरवर्षी तुम्ही परीक्षा घ्यावी असं डायरेक्शन कोर्ट देतंय कोणाला? महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला. इन व्ह्यू अबाउट दॅट पिटिशन ही डिस्पोज करण्यात आली होती. म्हणजे याच्यावरनं सिंपल आपल्याला हा एक अर्थ निघतो मित्रांनो की जसं यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल बनवलं होतं, नोव्हेंबर मध्ये यांनी पेपर घेतले, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये टेट सांगितली होती, अप्रॉक्सिमेट 2 महिन्यांचा कालावधी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस असू शकतात. आता हे यांनी कोर्टाला नमूद केलंय, म्हणजे इथं कुठतरी ही लायबिलिटी बनते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेची परीक्षा घेण्याची. कारण कोर्ट यावरती सरळ सरळ उद्या चालून प्रश्न विचारू शकतं. म्हणजे आगामी टेट परीक्षा होऊ शकते का? तर पॉसिबिलिटीज खूप जास्त आहे. आणि कधी होऊ शकते तर आपण एक अंदाजे फेब्रुवारीचा मुद्दा लक्षात घेऊ शकतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की आयबीपीएसला परीक्षा घेण्यासाठी जास्त कालावधी आयबीपीएस देत नाही, डायरेक्ट लगेच डिक्लेअर करते.
आणि मागच्या वेळेस मोजून 22 दिवस भेटले होते तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट आल्यापासून फॉर्म भरेपर्यंत तयारी करेपर्यंत. किती दिवस? 22 दिवस. फक्त 22 दिवसांचा कालावधी त्यावेळेस भेटला होता. मग असं जर पुढे शेड्यूल लगेच येतंय तर कुठेही गफलतीत राहायचं आपल्याला नाहीये. आपल्याला प्रॉपर वेने स्टडी करायचा आहे आणि या स्टडीसाठी इग्नाइट अकॅडमी 24/7 तुमच्या सोबत आहे. म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केलेली जी आपली बॅच आहे सुरू झाली मित्रांनो. बरं, बॅच सुरू झाली तर फक्त नावाला सुरू झाली नाही, प्युअरली IBPS पॅटर्न नुसार आपण जाणार आहोत. म्हणजे टीटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने स्टेट बोर्ड ओरिएंटेड घेतली होती. ही बॅच प्युअरली IBPS पॅटर्न नुसार होणार आहे. 19 नोव्हेंबर पासून आपण बॅच सुरू करतोय. का नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. नोव्हेंबर 19 म्हणजे 10 दिवस उरतात. डिसेंबर, जानेवारी जर फेबला एक्झाम येते तर आपल्याला ऍटलिस्ट 3 महिन्यांचा कालावधी, 2.5-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रॉपर तयारीला वेळ भेटतोय. तर ही सुवर्ण संधी आता सोडू नका. मग गुरु 3.0 हे IBPS एक्सपर्ट फॅकल्टी शिकवत आहे. याच्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्तासाठी कृष्णा पाटील सर आहे, गणितासाठी योगेश बोबडे सर आहे, इंग्लिशसाठी बाळासाहेब बोडके सर आहे, GS म्हणजे सामान्य अध्ययन GSGK आणि करंट अफेअर्ससाठी मी स्वतः आहे, मराठी मानसशास्त्रासाठी विजय शेळके सर आहेत आणि मानसशास्त्रासाठी तुम्हाला बाळकृष्ण डाके सर सुद्धा आहे. प्युअरली IBPS पॅटर्न नुसार ही एक्झाम होणार आहे. बँकिंग लेवलची एक्झाम, बँकिंग टाईपची एक्झाम आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीची एक्झाम असते. याच्यामध्ये बुद्धिमत्तावरती थोडासा फोकस जास्त असतो. रिझनिंगचा जो काही वेळ आहे तुम्हाला 200 प्रश्न 2 तासासाठी, तो वेळ कुठेतरी पुरत नाही. म्हणून तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिसवरती भर द्यायचा आहे. आणि त्या संदर्भातले डेमो लेक्चर वगैरे सुद्धा आपल्याला या ऍपवरती अवेलेबल आहे, तेही तुम्ही बघू शकता. याची 1 इयरची व्हॅलिडिटी असेल, अनलिमिटेड व्ह्यू असेल, तुम्हाला किती वेळा बघा. त्यानंतर तुम्हाला नोट्स, प्रॅक्टिस टेस्ट भेटतील, डाऊट क्लिअरिंग सेशन होतील आणि मेंटरिंग सेशन सुद्धा होतील. तर 2,999 प्लस GST चार्जेस मध्ये ही बॅच तुम्ही स्वतःची करू शकता. ओल्ड स्टुडंट असतील ज्यांनी ऑलरेडी बॅच आपल्याकडे घेतली त्यांच्यासाठी 1,000 रुपये ऑफ याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 18 नोव्हेंबर पर्यंत. आणि सोबतच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या जास्त मोठ्या प्रमाणात वेटेज असल्या कारणाने तुम्हाला कृष्णा पाटील सरांचं हे बुक सुद्धा एक चांगलं बुक म्हणून ठरेल, जेणेकरून तुमचा स्कोर एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकेल. तर 200 मार्काचा हा जो काही पेपर आहे तर मागच्या वेळेस जवळपास अराउंड 115 प्लस ज्यांना मार्क्स आहे, नंतरचे तर कमी याच्या सुद्धा लागले, जागा जास्त होत्या तर त्यांचं बऱ्यापैकी सगळ्यांचं जॉईनिंग याच्यामध्ये झालेलं, म्हणजे एक अराउंड 60% वरती मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित आहे पाडणं. त्याच्यामुळे तुम्हाला जोमानं तयारी करायची आणि जोमानं तयार करण्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीचा संदर्भांचा अभ्यास करायचा आहे, तशा पद्धतींच्या बॅचची तुम्हाला आवश्यकता आहे. सो होप सो तुम्हाला एक टेंटेटिव्ह शेड्यूल लक्षात आला असेल की नेमकं शासनाने वेळापत्रक काय दिलं होतं कोर्टामध्ये आणि त्याच्या अनुषंगाने आगामी परीक्षा नेमकी कधीपर्यंत होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त तुमचे जर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त करा. त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, जोमाने तयारीला लागा. थांबूया. धन्यवाद.